नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमिती इयत्ता 10वी संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 यामधील पहिला प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. ते पहिला प्रश्न आहे, साइन थीटा गुणिले कॉसेक थीटा बरोबर किती? एकमेकांचे व्यस्त सूत्र. तर एकमेकांचे व्यस्त सूत्र जे आहे त्यांचा गुणाकार 1 असतो. तर साइन थीटा गुणिले कॉसेक थीटा, तर साइन आणि कॉसेक एकमेकांचे व्यस्त असतात. तर इथे साइनच्या व्यस्त कॉसेक असतो, या दोघांचा गुणाकार 1 असतो. तर इथे रफमध्ये सूत्र लिहितो, साइन थीटा गुणिले कॉसेक थीटा हे एकमेकांचे व्यस्त असल्यामुळे यांचा गुणाकार 1 असतो. तर इथे या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला हे जे पर्याय दिलेले त्यातलं अचूक पर्याय कोणता आहे? तर ए. तर इथे तुम्हाला उत्तर लिहिताना तर ए जो पर्याय आहे त्यातला 1 जो आहे ते तुमचा येईल. यामधील दुसरा प्रश्न आहे, कॉसेक 45 ची किंमत खालीलपैकी कोणती? त्रिकोणमिती गुणोत्तर किमतीची सारणी जी आहे ती पाठ करण्याची गरज नाही, हा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये अशा प्रकारचं एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. तर इथे साइन, कॉस आणि टॅन ही सूत्र त्यामध्ये जाऊन तुम्ही बघा. तर तिथे आपण पाहिलं होतं की 90 अंश, 60 अंश, 45 अंश, 30 अंश आणि 0 अंश असे जर आपण उतरत्या क्रमाने घेतले कोन, तर ह्या कोनांवरून ही सूत्र आपण तयार केलेली आहेत. तर ह्या सूत्रानुसार तुम्हाला त्या सारणीमधील कोणतीही किंमत काढता येते की कॉसेक 45 ची किंमत किती. आता कॉसेक हा जो असतो तो साइनच्या व्यस्त असतो. तर साइनचे जे सूत्र असेल त्याच्या व्यस्त येईल. तर इथे साइनचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले 2. तर कॉसेक त्याच्या व्यस्त असतो, तर ह्याच्या व्यस्त म्हणजे 2 वर जाईल आणि खालील कोन संख्या जी वर्गमुळात आहे ती खाली येईल. तर ह्या सूत्राचा वापर करून जर आपण इथे रफमध्ये तुम्ही जर करायचं झालं तर कॉसेक 45 जर तुम्हाला किंमत पाहिजे असेल तर इथे 2 छेद वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या. आता कोणत्या कोनाची? तर 45 अंशाच्या कोनाची. तर पहिल्यांदा आपण 2 घेऊया. खालील कोन संख्या इथे 45 अंशाचा जो कोन आहे त्याच्या खालचे कोन जे आहेत ते 30 अंश आणि 0 अंश असे 2 कोन आहेत. म्हणून इथं खालील कोन संख्या जी आहे ती वर्गमुळात येईल, वर्गमुळात 2. तर ह्या सूत्राचा जर वापर केला तर इथे आपण हा वरचा जो 2 आहे म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असा आपण विस्तार करू शकतो आणि छेदाला वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 जाईल म्हणजे इथे राहीन वर्गमुळात 2. अशा प्रकारे कॉसेक 45 ची किंमत वर्गमुळात 2 मिळेल. तर ह्यामध्ये पर्याय जे दिलेले आहेत त्यामधील पर्याय क्रमांक बी हा तुमचा बरोबर आहे. तर इथे उत्तर लिहिताना तुम्हाला उत्तर इथे हे वर्गमुळात 2 लिहिलं तरी चालेल किंवा पर्याय सहित लिहा. पर्याय बी आला तुमचा वर्गमुळात 2. यामधील प्रश्न क्रमांक 3 जो आहे, तर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर किती? आता ही जी आकृती तुम्ही लक्षात ठेवली तर वर्ग असणारी समीकरणांची उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्यातून मिळतील. आता इथे ह्या आकृतीमध्ये हे जे चिन्ह दाखवले तर अशा प्रकारे हे सूत्र बनतं. हे सूत्र आहे नित्य समीकरण. तर नित्य समीकरण तुमचं कसं तयार होईल? तर इथे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. तर इथे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. हे जे नित्य समीकरण आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1 अधिक टॅन वर्ग थीटा दिलेला आहे. बेरीज ही क्रमनिरपेक्ष असते म्हणून इथे ह्याचं उत्तर येईल सेक वर्ग थीटा. तर ह्या पर्यायामध्ये सी हा जो पर्याय आहे तो तुमचा उत्तरामध्ये येईल. तर इथे म्हणूया आपण उत्तर सी हा पर्याय आपण घेतला उत्तरासाठी सेक वर्ग थीटा. तर हे उत्तर तुमचं याचं बरोबर येईल.
यामध्ये चौथा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा टिंब कोन होतो. यामध्ये पर्याय दिलेले आहेत. तर तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की जर आपण निरीक्षण करताना जर वस्तू वरच्या दिशेने निरीक्षण होत असेल तर उन्नत कोन होतो आणि निरीक्षण करताना खाली पाहत असेल तर आपला अवनत कोन होईल. आता इथे सांगितल्याप्रमाणे इथे वरच्या बाजूने पाहतोय म्हणजे उन्नत कोन होईल. तर याचं उत्तर तुमचं असेल उत्तर. तर इथे पर्याय जो आहे उन्नत कोन. एकदम सोपं आहे. यामधील प्रश्न क्रमांक 2 आहे, जर साइन थीटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थीटाची किंमत काढा. आपल्याकडे इथे साइन थीटाची किंमत आहे म्हणून इथं उत्तर म्हणूया साइन थीटा बरोबर 11/61 असं दिलेलं आहे. तर आपल्याला नित्य समानतेचं सूत्र वापरायचं आहे. तर इथं म्हणूया नित्य समानता. सूत्र तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे नित्य समानता सूत्र आहे. तर इथं म्हणूया आपण साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. यामध्ये आपल्याला साइन थीटाची किंमत 11/61 अशी दिलेली आहे. तर इथे साइनच्या ठिकाणी ठेवूया आपण. तर साइनच्या ठिकाणी 11/61 असे ठेवले, त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. 11चा वर्ग 121. वर्ग कसे काढायचे हा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये बघा तुम्ही. नाहीतर इथे 61ला 61ने गुणा तर तो 3721 येतो. तर अशा प्रकारे 11/61चा वर्ग आपण 121/3721 असा केलेला आहे अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हा कॉस वर्ग थीटा हा डाव्या बाजूला ठेवायचा आहे. 1 वजा 121 भागिले 3721. मग इथे कॉस वर्ग थीटा. आता इथे छेद सारखे नाहीत म्हणून इथे खाली छेदांचा गुणाकार वरती तिरकस गुणाकार अशी स्टेप आहे. तर इथे 3721ने 1 ला गुणल्यानंतर 3721 वजा 1 गुणिले 121. तर 121 तसेच राहतील आणि 3721 खाली छेदाला तसेच राहतील. कॉस वर्ग थीटा याची किंमत काढताना 3721 मधून 121 वजा करा. 1 मधून 1 गेला 0 आणि 2 मधून 2 गेले 0. या 7 मधून 1 गेला 6 आणि 3 तसेच म्हणजे 36 राहते 3721. मग आता इथे आपल्याला कॉसची किंमत काढायची आहे. मग इथे कॉस वर्ग आहे. मग कॉस वर्ग थीटा हा सुद्धा कशाचा तरी वर्ग असेल. तर इथं 36चं वर्गमूळ 6 आणि 2 शून्यांचं वर्गमूळ 1 शून्य असं 60 काढू शकता तुम्ही. 3721 हा 61चा वर्ग आहे. म्हणजेच इथे 60/61चा वर्ग हा 3600/3721 आहे. आता इथे दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन डोक्यावरचे 2 हे जे काढले तर ही त्यांची वर्गमूळ येतील. म्हणजेच कॉस थीटा हे कॉस वर्गाचं वर्गमूळ आहे आणि 60/61 जो आहे त्याचा वर्ग आहे तो वर्ग कट केल्यानंतर त्याचं वर्गमूळ येईल म्हणजे 60/61. अशा प्रकारे तुम्हाला या कॉस थीटाची किंमत 60/61 अशी मिळेल. तर ही एकच किंमत. इथे कॉस थीटाचीच किंमत तुम्हाला काढायची होती, बाकीच्या किमती काढायच्या नाहीत. त्यामुळं हे दुसरं गणित या पद्धतीने तुम्हाला करायचं होतं. यामधील तिसरं उदाहरण आहे,
जर टॅन थिटा बरोबर 2 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. जर आपल्याला एका गुणोत्तराची किंमत दिली असेल तर एकूण 6 गुणोत्तर असतात, तर त्यापैकी एकाची जर किंमत असेल तर याचा अर्थ तुम्हाला 5 गुणोत्तरांच्या किमती काढायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला इथं म्हणूया आपण उत्तर. तर इथे दिलेलं आहे टॅन थिटा बरोबर 2. जर तुम्हाला कोणत्याही एका गुणोत्तराची किंमत दिली असेल तर तुम्हाला सुरुवातीला नित्य समीकरणे जी आहेत ती वापरायची आहेत. तर इथे टॅन जो आहे तर इथे टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा हे नित्य समीकरण वापरूया. आपण नित्य समीकरण. तर इथे नित्य समीकरण आहे टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. तर इथे टॅन थिटाची किंमत तुम्हाला 2 दिली, तर इथे टॅन थिटाच्या जागी 2 टाकूया. त्याचा वर्ग आहे म्हणून इथं 2चा वर्ग अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. आता 2चा वर्ग किती असतो तर 4 असतो आहे अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. मग 4 आणि 1 असा 5 झाला म्हणून इथे सेक वर्ग थिटा याची किंमत 5 आली. तर इथे म्हणूया सेक थिटा बरोबर 5चं वर्गमूळ निघत नाही. इथे सेक वर्गाचं वर्गमूळ सेक थिटा आहे आणि 5चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 5, कारण 5 हा कशाचा वर्ग नाही म्हणून इथे वर्गमुळात 5. तर इथं म्हणून वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेतले. इथे पहिलं गुणोत्तराची किंमत मिळाली आपल्याला. सेक थिटाची किंमत वर्गमुळात 5 आहे. आता आपल्याकडे टॅन थिटाची किंमत होती, त्यावरून आपण सेक थिटाची किंमत मिळालेली आहे. तर एकमेकांचे जे व्यस्त सूत्र आहेत त्यावरून काही आपण किमती काढू शकतो. तर टॅनच्या व्यस्त कॉट असतो आणि आपण मिळवलेल्या सेक, त्या सेक जो आहे त्याच्या व्यस्त कॉस असतो. तर इथे ह्या दोन व्यस्त सूत्रांचा वापर करूया. तर इथं म्हणूया एकमेकांचे व्यस्त सूत्र याचा वापर करून एक पहिलं जे आहे टॅन थिटा गुणिले कॉट थिटा. टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1 असतो. तर इथे डायरेक्ट जे सूत्र आहे ते असं आहे की कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा, कारण टॅन थिटाची किंमत आपल्याकडे आहे तर कॉट थिटाची किंमत काढायची म्हणून इथे कॉट थिटा पर 1 टॅन थिटाची किंमत 2 दिलेली आहे ती इथे ठेवली आपण. तर इथे कॉट थिटा याची किंमत 1/2 येईल. दुसरं एकमेकांचे व्यस्त सूत्र इथं आपण सेकसाठी वापरूया. तर सेक हा कॉसच्या व्यस्त असतो. तर इथे कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1 असतो. हे सेक थिटा तुमच्याकडे आहे. आता कॉस काढायचा आहे तर कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा असंही वापरू शकता. म्हणून इथं म्हणूया कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. इथे कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटाची किंमत वर्गमुळात 5 ही आपण काढलेली आहे. तर इथे कॉस थिटाची किंमत 1 वर्गमुळात 5 अशी येईल. तर आतापर्यंत आपण 3 गुणोत्तराच्या किमती काढलेल्या आहेत. आता आपल्याला साइन आणि कॉसेक याची किंमत काढायची आहे. तर इथे पुन्हा नित्य समीकरण वापरावं लागेल. तर इथे म्हणूया आपण नित्य समीकरण. तर इथे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर यामध्ये आपल्याकडे कॉस थिटाची किंमत 1 वर्गमुळात 5 आहे तर ती त्या ठिकाणी ठेवूया आपण.
तर साईन वर्ग थीटा अधिक 1/वर्गमुळामध्ये 5 त्याचा वर्ग बरोबर 1. मग इथे साईन वर्ग थीटा, इथं 1चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 5चा वर्ग फक्त 5 असतो बरोबर 1. इथं साईन वर्ग थीटा बरोबर 1. हा इथे अधिक आहे, तो पक्षांतर केल्यानंतर वजा होईल, तर 1/5 वजा झाला. तर इथे पुढे केलं तरी चालेल. तर इथे या खाली छेदांचा गुणाकार करायचा आहे आणि वरती तिरकस गुणाकार. खाली 5 एके 5, वरती 5 एके 5 आणि 1 एक 1. अशा प्रकारे 5 मधून 1 गेला तर राहिला 4/5. तर इथे साईन वर्ग थीटा ची किंमत 4/5 मिळाली. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्यावं लागेल, तर म्हणावं लागेल तर साईन थीटा बरोबर आहे 4चे वर्गमूळ 2 आहे, कारण 5 हा कशाचा वर्ग नाही, म्हणजे 5चं वर्गमूळ वर्गमुळात 5. तर अशा प्रकारे तुम्हाला साईनची किंमत 2/वर्गमुळात 5 मिळाली. तर इथे पुन्हा एकमेकांचे व्यस्त सूत्र, तर साईनच्या व्यस्तक असतो कॉसेक, तर इथे साईन थीटा गुणिले कॉसेक थीटा बरोबर 1. तर हे डायरेक्ट बी सूत्र तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडं साईन आहे तर इथे कॉसेक थीटा बरोबर 1/साईन थीटा असतो. तर इथे कॉसेक थीटा बरोबर 1/साईन थीटा हे डायरेक्ट सूत्र वापरू शकता. तर इथे साईनची किंमत आहे 2/वर्गमुळात 5 गुणिले कॉसेक थीटा बरोबर 1. इथे कॉसेकची किंमत तुम्हाला पाहिजे. इथे कॉसेकची किंमत काढताना हा 1 आहे, तसं ठेवूया आपण, म्हणजे 1/1 आहे म्हणजे 2/वर्गमुळात 5 हा वरती वर्गमुळात 5 जाईल आणि खाली 2 येईल. तर अशा प्रकारे कॉसेक थीटाची किंमत तुम्हाला बरोबर वर्गमुळात 5/2. तर या पद्धतीने तुम्हाला कॉसेक थीटाची किंमत मिळेल. चौथा प्रश्न आहे, जर सेक थीटा बरोबर 13/12 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती काढा. आपल्याला एक गुणोत्तराची किंमत दिली असेल तर बाकीचे उरतात 5, तर राहिलेले 5 गुणोत्तराच्या किमती कशा काढायच्या त्या बघूया आपण. तर आपल्याला उत्तर म्हणावं लागेल सेक थीटाची किंमत 13/12 अशी आहे. आता यावरून बाकीच्या किमती काढताना इथे नित्य समीकरण तर सेक थीटा इथं आहे, तर इथं टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा अशी किंमत असते. नित्य वर्ग समीकरण आहे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. आता जर इथे टॅन वर्ग थीटा आपण ठेवला तर सेक वर्ग थीटा वजा 1 होईल, कारण हा 1 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा. तर इथे आपण सेक थीटाची किंमत ठेवूया, तर 13/12 त्याचा वर्ग वजा 1. इथे तुम्हाला तर 13चा वर्ग हा किती असतो, तर 169. 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144 वजा 1. तर इथे छेद समान नाहीत, तर इथे एकाच्या खाली 1 आहे, इथे खाली छेदांचा गुणाकार करूया आणि वरती तिरकस गुणाकार करूया. खाली छेदांचा गुणाकार 144, वरती 1ने 169ला गुणलं तर 169 तसेच राहतील वजा 144. म्हणून इथे टॅन वर्ग थीटा बरोबर, आता इथे 169 मधून 144 वजा करायचे आहेत, 9तून 4 गेले, 5 राहिले, 6 मधून 4 गेले 2 आणि 1तून 1 गेला 0. 169 मधून 144 वजा केल्यानंतर 25 उरतात, छेदाला 144.
आता इथे दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेऊया. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन इथे टॅन वर्गाचं वर्गमूळ जे आहे ते इथे टॅन वर्ग थीटाचं वर्गमूळ टॅन थीटा येईन बरोबर 25/144चं वर्गमूळ. तर 25चं वर्गमूळ 5 आहे आणि 144चं वर्गमूळ 12 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टॅन थीटाची किंमत मिळालेली आहे. तर इथं म्हणूया एकमेकांचे व्यस्त सूत्र सेक थीटा गुणिले कॉस थीटा किंवा कॉस थीटा गुणिले सेक थीटा बरोबर 1 असतो. तर तो एकमेकांच्या व्यस्त सूत्र आहे. हे तुम्ही डायरेक्ट बी वापरू शकता. तुम्हाला जर कॉस थीटा पाहिजे असेल तर 1/सेक थीटा येतो. म्हणून इथे कॉस थीटा बरोबर 1 छेदाला सेक थीटाची किंमत 13/12 आहे. इथे पुढे केलं तरी चालेल. वरती 1 आहे म्हणजे 1/1 आहे आणि खाली 13/12 वरती जाताना व्यस्त होईल म्हणजे 12 वर जाईल आणि 13 खाली येतील. म्हणून इथे कॉस थीटाची किंमत 12/13 अशी येईल. पद्धतीने एकमेकांची व्यस्त सूत्र पुन्हा वापरूया आपण. तर आपल्याकडं टॅन थीटा आहे. तर टॅनच्या व्यस्त सूत्र कॉटचं असतं म्हणून इथे टॅन थीटा गुणिले कॉट थीटा बरोबर 1 हे डायरेक्ट सूत्र वापरू शकता. कॉट थीटाची किंमत पाहिजे तुम्हाला तर 1/टॅन थीटा अशी येईल. म्हणून इथे कॉट थीटा बरोबर 1 छेदाला टॅन थीटाची किंमत आपण 5/12 ही अगोदर काढलेली आहे. 5/12 इथे पुढं करूया. 1/1 आणि 5/12 वरती जाताना व्यस्त होतील 12/5. कॉट थीटाची किंमत तुमची 12/5 अशा प्रकारे येईल. आता आपल्याला साइन आणि कॉसेकची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे कॉसची किंमत आहे. तर पुन्हा आपण नित्य समीकरण वापरूया. तर नित्य समीकरण आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. तर इथे कॉस थीटाची किंमत 12/13 आपण कॉसच्या जागी टाकू शकतो. तर इथं म्हणूया साइन वर्ग थीटा अधिक कॉसची किंमत आपण काढलेली 12/13 त्याचा वर्ग बरोबर 1. तर इथे साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा हा 12/13चा वर्ग जो आहे तो पक्षांतर होताना वजा होईल म्हणजे 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 छेद 13चा वर्ग 169. इथे पुढे केलं तरी चालेल. तर इथे 1 आहे खाली. तर इथे खाली छेदांचा गुणाकार 169 वरती तिरकस गुणाकार 169 वजा 144. मग इथे 169 मधून 144 गेल्यानंतर किती उरतात तर 25 छेदाला 169. म्हणून साइन वर्ग थीटाची किंमत तुमची 25/169 येईल. आता आपल्याला याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणून इथं म्हणूया आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन साइन वर्ग थीटा जो आहे त्याचं वर्गमूळ फक्त येईन साइन थीटा आणि 25चं वर्गमूळ 5 येईन आणि 169चं 13. अशा प्रकारे साइनची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 5/13. कॉसेकची किंमत काढण्यासाठी पुन्हा एकमेकांचे व्यस्त सूत्र वापरूया. तर इथं आपल्याला माहिती आहे साइन थीटा गुणिले कॉसेक थीटा. साइन थीटा गुणिले कॉसेक थीटा बरोबर 1 असतो
आपल्याला कॉसेकची किंमत इथे डायरेक्ट सूत्र बी वापरू शकता तुम्ही. कॉसेक थीटा बरोबर 1/sin थीटा. म्हणजेच कॉसेकची किंमत तुम्हाला पाहिजे तर 1/sin थीटाची किंमत, इथे साइन थीटाची किंमत 5/13 आहे. तर साइन थीटाची किंमत 5/13 अशी आहे. इथे पुढे केलं तरी चालेल. 1/1 गुणिले इथे 5/13 वरती जाताना व्यस्त होतील, इथे वरती 13 जातील आणि खाली 5 येतील. म्हणून इथे कॉसेक थीटाची किंमत तुमची 13/5 अशी येईल. प्रश्न 5वा आहे सिद्ध करा. त्यामधील पहिला प्रश्न आहे सेक थीटा कंसामध्ये 1 वजा साइन थीटा कंस पूर्ण सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर 1. तर हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि उजवी बाजू 1 आहे. इथे डावी बाजू जर 1 आणली तर हे सिद्ध होईल. तर त्यासाठी आपण या सिद्धतेची डावी बाजू आहे सेक थीटा कंसात 1 वजा साइन थीटा दुसऱ्या कंसामध्ये सेक थीटा अधिक टॅन थीटा. तर ह्याचं उत्तर आपल्याला उजव्या बाजू इतकं आणायचं आहे, म्हणजे 1 इतकं आणायचं आहे. इथे पहिली स्टेप लक्षात ठेवा. इथे सेक थीटा हा जो कंसाच्या बाहेर आहे तो आपल्याला पहिल्या कंसाला गुणायचा आहे, म्हणजे हा गुणाकार पहिल्यांदा करायचा आहे तुम्हाला. तर इथे सेक थीटानी पहिल्यांदा तुम्हाला 1 ला गुणायचं आहे, नंतर या साइन थीटाला गुणायचं आहे. तर इथे हा कंस टाकावा लागेल, कारण ह्या ठिकाणी हा सगळा गुणाकार आहे, फक्त कंसामध्ये वजाबाकी आहे. तर इथे या सेक थीटानी 1 ला गुणल्यानंतर सेक थीटा असा होईल, वजा सेक थीटा आणि साइन थीटा यांचा गुणाकार साइन थीटा गुणिले सेक थीटा. फक्त इथे सेक थीटानी या कंसाला गुणायचं आहे. सेक थीटाने 1 ला गुणल्यानंतर सेक थीटा होईल, वजा सेक थीटा गुणिले साइन थीटा गुणिले सेक थीटा, आणि हा दुसरा कंस तसाच ठेवलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही, फक्त इथे सेक थीटाने गुणून घेतले. तर इथे आपल्याला साइन थीटा आणि सेक थीटा याची किंमत कुणा इतकी असते, तर इथे सूत्र एकमेकांचं पूरक सूत्र जे आहे ते लक्षात ठेवा. तिथं साइन आणि सेक या दोघा ज्या आपल्याला पाहिजे आहेत. तर इथे ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तो मधल्या इतका येतो. तर हे सूत्र त्या 42 सूत्रामध्ये बघा, तर साइन थीटा आणि सेक थीटा यांचा गुणाकार टॅन थीटा इतका येतो. म्हणून साइन थीटा गुणिले सेक थीटा बरोबर टॅन थीटा. तर हे पहिलं सूत्र या एकमेकांचे जे पूरक सूत्र आहेत त्यावरून मी घेतलं आहे, म्हणून हे सूत्र आहे साइन थीटा गुणिले सेक थीटा बरोबर टॅन थीटा. तर आता ह्या सूत्राचा वापर आपण इथे करूया. तर इथे पहिल्या कंसात राहील सेक थीटा वजा या साइन थीटा आणि सेक थीटा याच्याबद्दल टॅन थीटा येईल, तर इथे टॅन थीटा, आणि दुसरा कंस तसाच राहील सेक थीटा अधिक टॅन थीटा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सूत्र आहे तुमचं पुढचं. हे सूत्र लक्षात ठेवा. जर कंसामध्ये x अधिक y दुसऱ्या कंसामध्ये x वजा y, म्हणजेच जर दोन पदांमध्ये एकदा बेरीज असेल आणि एकदा वजाबाकी असेल आणि यांचा दोघांचा गुणाकार असेल तर हे सूत्र आहे. तर इथे पहिल्या पदाचा वर्ग करावा लागतो वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणून इथे या सूत्राच्या आधारे आपण इथे सेक थीटा टॅन थीटा एकदा बेरीज आहे एकदा वजाबाकी आहे, म्हणून इथे सेक वर्ग थीटा वजा इथे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग टॅन वर्ग थीटा. इथे नित्य समीकरण आहे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. तर इथे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक
वर्ग थीटा. इथे सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा आहे. तर इथे आपल्याला एक जर इथे ठेवला तर सेक वर्ग थीटा आणि हा टॅन वर्ग थीटा पक्षांतर केल्यानंतर वजा होईल हा टॅन वर्ग थीटा. तर ह्या पद्धतीने याचं आपण रूपांतर केलं. या सूत्राचा वापर करून आपण इथे सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा या दोघांची वजाबाकी 1 असते, तर इथे 1 येईल. तर अशा प्रकारे आपण ही डावी बाजू 1 आणलेली आहे, उजवी बाजू आपल्याला 1च दिली होती. तर इथं म्हणूया उजवी बाजू 1. मग इथं म्हणावं लागेल डावी बाजू जेवढी होती तेवढीच उजवी बाजू. या दोन्ही बाजू सारख्या आल्या, 1 1 आल्या, म्हणून इथे ते सगळं पूर्ण प्रश्न जो होता सिद्ध करण्यात तो खाली घेऊया आपण. सेक थीटा 1 वजा साइन थीटा सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर 1 हे सिद्ध. सिद्धतेमध्ये दुसरा प्रश्न आहे सेक थीटा अधिक टॅन थीटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा बरोबर कॉस थीटा. तर ही सिद्धता आपल्याला सोडवताना याची डावी बाजू आपण जर घेतली, डावी बाजू, तर सेक थीटा अधिक टॅन थीटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा. तर ही डावी बाजू. आता ही डावी बाजू आपल्याला उजव्या बाजू इतकी म्हणजे कॉस थीटा इतकी आणायची आहे. तर ती कशी आणायची त्यासाठी इथे आपल्याला काय स्टेप आहे लक्षात ठेवा. इथे जी सूत्र वापरणार आहे, ज्या स्टेप आहे ते लक्षात ठेवा. इथे पहिलं सूत्र जे आहे आपल्याला, हा जो सेक थीटा आहे तो कोणाच्या व्यस्त असतो, तर कॉसच्या. म्हणून इथे आपण सेक बद्दल काय घेणार आहोत, सेक थीटा बरोबर 1 कॉस थीटा. त्याच पद्धतीने हा जो टॅन आहे त्याचं एक सूत्र आहे, टॅन थीटा बरोबर असतो साइन थीटा आणि कॉस थीटा. तर ह्या दोन सूत्रांचा इथं वापर करूया आपण. तर पहिल्या ठिकाणी सेक थीटा जागी 1 कॉस थीटा अधिक टॅनच्या जागी साइन थीटा छेद कॉस थीटा. दुसऱ्या कंसामध्ये तो तसाच ठेवला आपण, त्यात काय बदल केला नाही. 1 वजा साइन थीटा. इथे आपल्या लक्षात येईल की ह्या दोघांचा छेद समान आहे, तर इथे आपण तो तसाच घेऊया कॉस थीटा आणि वरती 1 अधिक साइन थीटा. दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा. आता हा जो गुणाकार आहे त्यामध्ये ह्या दोघांचा आपण गुणाकार करूया, 1 अधिक साइन थीटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा छेदाला कॉस थीटा. आता पुन्हा तिसरं सूत्र लक्षात ठेवा तुम्ही. जर x अधिक y आणि x वजा y, x अधिक y आणि x वजा y ही जी दोन पद आहेत, एकदा अधिकने आहेत एकदा वजाने आहे, म्हणून इथे x चा वर्ग वजा y चा वर्ग ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. इथे 1 अधिक साइन थीटा आणि 1 वजा साइन थीटा तीच पद अधिकने आणि वजाने आहे, म्हणून पहिल्याचा वर्ग म्हणजे x चा वर्ग आणि y चा वर्ग. तसं इथं 1 चा वर्ग 1 आणि वजा साइन वर्ग थीटा छेदाला कॉस थीटा. आता इथे लक्षात ठेवा पुढचं सूत्र यात कोणतं वापरायचं आहे. तर आपल्याकडे नित्य समीकरण आहे. नित्य समीकरणामध्ये साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 असतो. म्हणून इथे जर आपल्याला कॉस वर्ग थीटा तसाच ठेवला तर 1 वजा साइन वर्ग थीटा असा येईल. तर कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थीटा ही किंमत आपण इथे या ठिकाणी घेऊया, कारण 1 वजा साइन थीटा ही जी किंमत आहे
ती कॉस वर्ग थीटा इतकी असते, म्हणून इथे कॉस वर्ग थीटा छेदाला कॉस थीटा असा येईल. आता कॉस वर्ग थीटा आहे, खाली कॉस थीटा आहे, तर त्यातला एक एक कॉस थीटा जाईन, म्हणजे राहीन कॉस थीटा. तर ही डावी बाजू आली. तर उजवी बाजू आहे आपल्याकडे. उजवी बाजू आहे कॉस थीटा. तर इथं म्हणावं लागेल डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू समान करून दाखवल्या, म्हणून इथे म्हणूया सेक थीटा अधिक टॅन थीटा दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थीटा बरोबर कॉस थीटा हे सिद्ध.